तर ताईंनो, व्हिडिओ थोडा लेट येत आहे, माफ करा. तर शिवरात्री ज्या दिवशी होती ना, त्या दिवशी तर हे सकाळीचं जेव्हा मी पूजा वगैरे केली ना, त्यावेळेसचं तुम्हाला थोडंसं क्लिप मी शेअर करत आहे. मी खूप विचार केला होता की लवकर उठली होती त्या दिवशी, मी लवकरच उठली आणि कामाला सुरुवात केली होती आणि सगळं साहित्य वगैरे मी अगोदरच आणून ठेवलेलं होतं. पण अचानक मला जावं लागलं. खूप छान असं ठरवलं होतं की मी छान असं मस्त असं पूजा करीन, अभिषेक करील, त्यानंतर मंदिरात जाईन, छान असं सुंदर व्हाईट कलरची साडी वेअर करीन. पण सगळं हे झालेलं आहे. पण सगळं आणून ठेवलं होतं अगोदरच म्हणा. मग पूजा केली आणि मी आता 8ला निघालेली आहे बरोबर. तर ना 5-5.5 तासाचा प्रवास एकटीला करायचा आहे. लहान मुलाला सोबत घेतलं, नव्या आणि तिचे पप्पा घरी आहेत. तर मामाकडून दुःखद अशी न्यूज आली होती, त्यामुळे मला ना तुरंत निघावं लागलं घराच्या बाहेर. आणि त्यामुळे त्या दिवशी मी अचानक लवकरही उठली होती. तर बरं झालं, बरोबर माझे कामही झाले आणि सगळे कामं करून मग मी निघाली. तर पण तिथं त्या दिवशी मी काहीच शूट केलेलं नाही. माझं मामाचं घर आणि माझं माहेर एकच आहे, एकाच गावातलं आहे. त्यामुळे ना त्या दिवशी ना माझी काहीच शूट करायची इच्छा झालेली नाही. त्यामुळे मग आता हे दुसऱ्या दिवशीच आहे. तर त्या दिवशी तर पूर्ण दिवस तसाच गेला. सकाळी स्वयंपाक केला, त्याचा सुद्धा व्हिडिओ नाही केला. मग दुसऱ्या दिवशीनं उपास सोडायचा होता आणि 12च होता. तर आई म्हणत होती की तुला मी आज जाऊच देत नाही, आज तू इथं आजच्या दिवस थांबून जा, उद्याच मात्र सकाळीच निघ. तर मग मला त्या दिवशी थांबावं लागलं तर, कारण की शिवरात्रीचा 12सीचा उपासही होता आणि मग एवढ्या दूर तू परत, खरंच खूप दूर आहे ना, मलाही खूप कंटाळा येते यायला. तर त्याच्यानंतर ना मग माझ्या आईकडे ना पाचपावलीची पूजा असते शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी. आणि माझ्याकडली पूजा तर मी तुम्हाला आत्ता शेअर केली, शिवरात्रीची कुलदेवीची पूजा, तेव्हाच आम्ही पाचपावली करत असतो. पण त्या पाचपावलीमध्ये आणि ह्या पाचपावलीमध्ये थोडासा फरक आहे. तर इथे माझी आई पूजा कोणत्या पद्धतीने करते हे थोडंसं मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर इथे ना छान असं 4 साईडला 4 ग्लास ठेवलेले आहे, त्यामध्ये छान रेती जी आहे ना ती टाकून घेतली. त्याच्यानंतर ना हे असे तुराट्या असतात ना, तुराट्याचा मग आई मांडव तयार करते. त्याच्यावर मग आंब्याचे डाळ्या वगैरे ठेवते, पानं ठेवते आणि त्याच्यानंतर खाली ना त्याचं रेतीची ना शिवलिंग काढत असते. तुम्हाला वाटलं तर आपण मातीची पण काढू शकतो म्हणा, पण थोडीशी शिवलिंग मी काढलेली आहे. आणि आम्ही चौघी मिळून छान असा महादेवाचं जे पाचपावलीचा मांडव छान असा तयार केला आणि शिवलिंग म्हटलं चल मी माझ्या हाताने बनवते. तर बनवायला सुरुवात केली. पण आम्ही जेव्हा केव्हा तिघा चौघीजणी एकत्र येतो ना, तेव्हा आमचं हसणंच खूप राहते. काम कमी आणि हसणं जास्त, बोलणं जास्त, असं आम्ही एकदम मैत्रिणीसारख्या राहतो. नंदा भावजा असं समजतच नाही की ती भावजा आहे ना ती नणद आहे, असं काहीच आमच्यात आहे नाही. तर मला तर असं वाटत होतं की जसं काही मी उन्हाळ्यातच राहायला आलेली आहे. एकच दिवस राहिली बरं, मी 2च रात्र राहिली, तरी असं वाटलं की जसं काही मी उन्हाळ्यातच राहिलेलं आली आहे. कारण की ऊनही तेवढीच तापत आहे ना, बिलकुल मला उन्हाळ्याचीच फिलिंग्स आली होती. पण आता मी नंतर येणार आहे म्हणा 2-3 महिन्यांनी. मला असं वाटतं की माझ्या लग्नानंतर पहिल्यांदा मी पाचपावलीला माझ्या आईकडे आहे. आता माझ्या लग्नाला एवढे 12-13 वर्ष झालीत. त्या वेळेपासून आत्ता पहिल्यांदा मी पाचपावलीला आहे. माझ्या आईने म्हटलंय तू पहिल्यांदाच असेल म्हणे, कारण की जेव्हा केव्हा आपण सासरी जातो ना, मग तिकडचे सण सगळे लागून जातात. आपण सगळेजण आपल्याच माहेरी सासरी सेलिब्रेट करत असतो. माहेरचं काही तेवढं वेळच येत नाही. तर यावेळेस पहिल्यांदा आता तसं झालं आणि मी आली. त्यानिमित्ताने मग मला अशी पाचपावलीची मग ही पूजा आईकडली मिळालेली आहे. तर अशा प्रकारे छान अशी आपली शिवलिंग तयार झालेली आहे. आणि त्याच्यानंतर ना पूजेची मांडणी मग आई करून देईन. तशी तर आई करणार नाही होती, तसं मामाकडे झालं तर. पण आई म्हणत होती की चला आता सगळेजण आहोत तर आपण पाचपावलीची पूजा करून घेऊ. परत मी मामाकडे ती जाणार आहे म्हणा, पूजा झाल्याबरोबर ती जाणार आहे. पण प्रत्येक मुलीचं किती ते हे जीवन असतं ना, लग्ना अगोदर आईकडले रूल्स फॉलो करा आणि लग्नानंतर मग आपल्या सासरचे रूल्स फॉलो करा. तर मी तर माझ्यात तर विसरसुद्धा पडलेला होता आईकडल्या पाचपावली म्हणजे की कशी पूजा मांडते, का मांडते. यावेळेस पहिल्यांदा होती म्हणून मला पूजा बघायला मिळाली. भरपूर ठिकाणी ना एक शिवरात्रीच्या नंतर जी बारस असते ना, त्या बारसची वेगळी पद्धत असेल. माझ्या सासरी तर शिवरात्रीच्या अगोदर जी कुलदेवीची आम्ही पूजा करतो ना, तेव्हाच पाचपावली करतो. आणि माझ्या आईकडे मात्र शिवरात्रीच्या नंतर दुसऱ्या दिवशी बारस असते ना, त्या दिवशी मग पाचपावलीची पूजा असते. तर इथे ना पूजेसाठी तिने दिवे काढलेले आहेत, वडे काढलेले आहेत आणि पात्या सोबत तिची आता आईची मांडणीची तयारी सुरू आहे. तर सगळं एकत्र काढेल आणि मग पूजापाती मांडणार आहे. तर कशाप्रकारे माझ्या आईकडली पाचपावलीची पूजा आहे त्याला म्हटलं थोडंसं तुम्हालाही शेअर करूया. परत ना ज्या दिवशी बारस होती ना, शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी गुरुवार होता. तर गजानन महाराजाच्या मी साखळी पारायणमध्ये आहे, तर मला तो ग्रंथ होता. तर मग तो ग्रंथ अजून दुसऱ्या कोणाला वाचायला लावावा लागते. जर आपण
घरी नसलो किंवा काही प्रॉब्लेम असला तर. पण मी म्हटलं चला आपण तर आईचकडे आहो, इथे तर आपण आरामात वाचू शकतो. इथे पण ग्रंथ वगैरे आहे, तर इथेच मी माझ्या गजानन महाराजाचा जो काही साखळी पारायणमधला ग्रंथ आहे तो पण मग मी पूर्ण करून आमच्या घेतला. घराचा मागचा भाग आहे जिथे भांडे वगैरे घासतात ना, तिथे कितीतरी वर्षापासून माझ्या आईने ही 5 पावलीची पूजा इथे मागेच करत आलेली आहे. कधी तिने समोर अंगणात पण नाही केली. हीच तिची जागा आहे पूजेची. तर यावेळेस सुद्धा तिने पूजा इथेच मांडलेली आहे. आता सगळी पूजेची मांडणी करून देणार आहे. पूजा मात्र माझा भाऊ करणार आहे. पहिले बाबा असायचे तर बाबाच पूजा करत होते, पण आता बाबा तर नाही आहेत, 2 वर्ष झाले. गणपती म्हणून पानाचा विडासुद्धा तिने ठेवलेला आहे, गणपती पूजायचा आहे म्हणून. त्याच्यानंतर तिने 5 हळकंड, 5 सुपारी, 5 बदाम आणि 5 खारक असे 5 प्रकारे ठेवलेले आहेत. पूजा झाल्यानंतर मग 5 प्रदक्षिणा मारावे लागतात. महादेवाचे गाणे म्हणता म्हणता तुम्हाला जेवढे गाणे येत असेल तेवढे गाणे म्हणायचे आणि मग 5 प्रदक्षिणा मारायच्या. आणि त्याच्यानंतर मग पूजा तर सगळ्यांनी करून घेतली होती म्हणा अगोदरच. आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात आखरी असते ते म्हणजे की आरती. आणि नैवेद्याचं ताट ठेवल्यानंतर आरती केल्यानंतर मगच आमच्याकडे उपास सोडला जातो. हे तर माहेरचं झालं म्हणा. सासरीसुद्धा मी दुसऱ्या दिवशी छान असं तळण काढते. आमच्याकडले 5 पावडी तर अगोदरच झाली राहते. मी पण छान असं दुसऱ्या दिवशी तळण वगैरे काढते. त्याच्यानंतर छान असं देवाला नैवेद्य दाखवल्यानंतरच आम्ही पण आमच्या शिवरात्रीचा उपवास सोडत असतो. चला म्हटलं व्हिडिओचा एंड करूया. आणि खूप लांबचा प्रवास पडते ना, तर खूप थकल्यासारखं होतं, म्हणून मी जास्त काही बोलली नाही. आणि गेली तर मी 2 रात्र राहिली म्हणा. मी गेली त्या दिवशी पूर्ण दिवस तसाच गेला. मग कालचा उपास वगैरे सोडण्यामध्ये गेला तर आई म्हणत होती की नको जाऊ, कारण पण आल्यानंतर एवढं थकल्यासारखं होतं. खूप लांबचा प्रवास आहे ना, खूप जास्ती थकल्यासारखं होतं, त्यामुळे व्हिडिओ शूट करायची इच्छाच झाली नाही. तर आता कुकर वगैरे लावून घेतलं. आणि आल्यानंतर ना सगळे कामं पडलेले होते. हे लोक किती करतील तरी आपला हात लागल्याशिवाय घर स्वच्छ होतच नाही. परत आली, झाडून पुसून काढलं, पूर्ण गॅस ओटा व्यवस्थित केला आणि आता फायनली कुकर वगैरे लावलेला आहे. चला मग मैत्रिणींनो, मी इथेच व्हिडिओ सेंड करते. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.